स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती। तर आज अजून एक व्लॉग घेऊन आलोय मी तुमच्यासाठी। तर आज आपण चाललोय लिंबला। तर रिझन असं आहे की गणपती बाप्पांची मूर्ती फायनल करायसाठी चाललोय। ऍक्च्युली मूर्ती फायनल झालेली आहे ऑलरेडी, बट थोडं काम बाकी आहे। ते काम कुठपर्यंत आलंय ते बघण्यासाठी आपण चाललोय। तर ऑलमोस्ट 1:15 वाजलेत। तर आता मी घरातून निघलोय। मला लिंबला जायला इथून अराउंड 50 किलोमीटर आहे इथून लिंब। तर बघूया काय काय करतात। सकाळी एका माणसाला मी फोन केला होता, मला इन्फो लागली होती थोडी। तर तो जो व्यक्ती आहे, तर उद्या गणपती आहे, तर गणपतीसाठी तो गावाला येणार आहे। तर गावाला येण्यासाठी म्हणजे गणपतीसाठी जो माणूस येतो तो सकाळी उठतो, लवकर गडबड करतो की बाबा एकच दिवस राहिलाय मध्ये लवकर घरी जाऊ आणि घरी जाऊन सगळं डेकोरेशन वगैरे करू। तर हे भाईंना फोन केला, भाई म्हणले मी 3-4 वाजता निघतो। ही अशी लोक। साहेबांनी गोप्रो घेतलाय, 25-30 हजार रुपये घालवलेत। गोप्रो घेतलाय की व्लॉग टाकणार आहे मी चॅनलवरती माझ्या। तर गोप्रोचा पण पत्ता नाही, व्हिडिओचा तर लांब पर्यंत संबंध नाही। अरे अवघड आहे यार खूप। एका हाताने गाडी चालवायची, दुसऱ्या हाताने व्लॉगिंग करायचं, नाही होत आहे भाई। माणूस ठेवायला लागतोय, विषय खतम आहे भाई। हा अँगल कसा वाटतोय? आता बोट येत असणार आहे मध्ये, गिअर चेंज करायला लागतं त्या हाताने सारखे मला। शिट यार, तू फालतूगिरी चालली आहे माझ्यासोबत। आता ठीक आहे। हा, तर विषय असा आहे की आता मी एकटा आहे ना, त्यामुळे जास्त बकचोदी नाही होते। सोबत कोण असेल ना, म्हणजे लायकी काढायला जर कोण असला ना सोबत, मजा येते भाई। तुम्हाला हे बघायचं आहे म्हणजे आमची काय लेवलची बकचोदी चालते बघायचं असेल ना, तर कोयना गेमिंगच्या चॅनलवरती 2 व्लॉग टाकलेले आहेत आम्ही ऑलरेडी। 2.1K काहीतरी व्ह्यूज आहेत व्लॉगला। मस्त, म्हणजे मी होतो ना त्यात, मी फेस व्हॅल्यू आहे ना आपली। खूप कमी वेळा असं होतं की मी गाडी चालवून वैतागतो, आणि आज मी खरंच वैतागलोय। का तर स्विफ्ट आहे माझ्याकडे। मला गाडीची सवय नाही आहे, मी गाडी कधीच चालवत नाही। बट आज काही कारणास्तव मला ही गाडी चालवावी लागते। मला अजिबात नाही आवडत ही गाडी। तर ॲक्च्युली मी आता तिथे जाऊन आलो परत। प्रॉब्लेम झाला असा थोडा की जी मूर्ती फायनल केली होती, तर लास्ट वर्षीची मूर्ती पण इथूनच घेतली होती। पण त्या मूर्तीचा सीन असा होता की आत्ता जी मूर्ती या लोकांनी फायनल केली आहे फोटो बघून, ती मूर्ती आणि ही मूर्ती खूप छोटी आहे। ती मूर्ती जरा मोठी होती, म्हणजे ती अराउंड 1-2-2.5 फूट होती, आणि ही मूर्ती 2 फुटाच्या पण खाली आहे थोडी। आता कसं आहे, डेकोरेशनला सूट झाली पाहिजे, त्यामुळं आता तो ज्या मित्रा थ्रू मी आलोय तो मित्र बाहेर आहे। तो बोलला मी थोड्या वेळात येतो, मग तू ये बोलला, मग तुला दुसरी मूर्ती दाखवतो, बघ बोलला तुला दुसरी कोणती पसंत पडते। ते बसून बोर होण्यापेक्षा मी विचार करतोय की जरा आजीकडे जाऊन यावं। आजी माझी इथेच राहते, आणेवाडी सायगावमध्ये। आणेवाडी टोल नाका सगळ्यांना माहितीच असेल, तिथून 5 किलोमीटर आतमध्ये राहतात ते लोक। तर इथे बसून बोर होण्यापेक्षा बोललो तिथे जाऊन थोडा रेस्ट करावा। सो मी चाललोय आता तिथे। दाखवतो मला तिथे गेल्यावरती आमचं जुनं घर वगैरे सगळं दाखवतो। भाई दिसले लंबा चौड़ा पहाड़ जैसा आदमी। शेट लोक भेटले ना मला, शेट लोक। महत्वाचा फोन चाललाय, करोडोंची डील चालू आहे, करोडोंची। गाड्या माझा 1, 2, 3 इथली 1, 4 बाहेर गेली, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 बोळात 2 गाड्या लावल्यात, 12, 13, 1-2 बाहेरच असतील, म्हणजे अराउंड 16-17 गाड्या आहेत। मैं गरीब हूँ। एवढे वाईट दिवस आले तर आम्ही विटा चोरतोय, विटा।
ते नाही ती कामची हा काम आपले टाकी चाललंय. होय गावच्या कुठल्या गावच्या टाकीचं काम चाललंय का? 4:05 झालेत. माझी एनर्जी ड्रेन होत निघाली. पप्पांचा फोन आला होता तर दुकानाची ऑर्डर न्यायची जाताना, त्यासाठी मी ट्रेडला निघालोय आता. आणि इथं भयानक लेवलची गर्दी आहे इथं माऊली ब्रिजवरती, त्यामुळे मी इरिटेट झालोय. 20 मिनिटं झाली मी इथंच आहे. गाडी थोडी पुढं थोडी मागे, थोडी पुढं थोडी मागे एवढंच चाललंय. तर काहीच अनएक्सपेक्टेडली दुःख होतंय सांगताना. मी शॉक झालो ऍक्च्युली, त्यामुळे मला काही कळत नाहीये मी एक्सप्रेशन्स काय देऊ. तर गर्दी तुम्ही लोक बघू शकता. पुलावरती ह्याच्यापेक्षा डबल गर्दी होती. तर मी काच खाली घेऊन मी विचारलं की काय झालंय, तर ते बोलले की एक बॉडी वाहून आली आहे. अनएक्सपेक्टेडली आई वॉज शॉक, आई वॉज ब्लैंक दैट टाइम. ये सातारा है भाई, इधर कुछ भी हो सकता है, कभी भी कुछ भी हो सकता है भाई. लाइफ इज अनफेअर गाइज, लाइफ इज अनफेअर. तर दुकानची ऑर्डर घेऊन झाली आहे. थोडा वेळ गेला इथे. 5 वाजले, 5ला 10 मिनिट कमी आहेत. अराउंड मी 4:10ला इथे पोहोचलो होतो. तर ते सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे करून वेळ जातो खूप. सगळं झालंय. ऑर्डर मी घेतली आहे गाडीमध्ये. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. सपोर्टची गरज आहे आपल्याला, आपण ग्रो करतोय आता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर. सारा पकड़ है